अमरावती जिल्हा परिषदेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना चक्क सेवा पुस्तिका मागितल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे याची झेडपी परिसरात चांगलीच चर्चा रंगली. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्याकरता एका लेखाधिकाऱ्याने चक्क कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकेची तपासणी करण्याबाबतची नोटशीट जारी केली. कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना देखील याचा आश्चर्याचा झटका बसला. जिल्हा परिषदेच्या स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागात कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. याच विभागात लेखाधिकारी यांची पोस्टिंग देखील आहे. परंतु सध्या येथील लेखाधिकाऱ्यांची पोस्टिंग रिक्त असल्याने याचा प्रभार वित्त विभागातील एका लेखाधिकाऱ्याला देण्यात आलेला आहे. यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची पगाराची फाईल मंजुरीसाठी निधीच्या मंजुरीसाठी एखादी कार्यकारी पाठवली जाते. दिवाळीच्या पूर्वी देखील सदर फाईल पाठवण्यात आली होती. परंतु या फाईलवर स्वाक्षरी करण्यात सदर लेखाधिकाऱ्याने टाळाटाळ केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतरच या पगाराचा लाभ मिळाला. दरम्यान जिल्हा परिषदेच्या सीओंनी या लेखा अधिकाऱ्याला चांगलेच खडसवले याची माहिती आहे. वास्तविक कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तिका नसते. त्यामुळे एका जबाबदार अधिकाऱ्याने अशा प्रकारची नोटशीट टाकल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये चांगली चर्चा रंगू लागली. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी खंडारे यांनी स्पष्टीकरण दिले. त्याच्यामध्ये पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग जो आहे त्या विभागामध्ये लेखाधिकाऱ्याचा अतिरिक्त कार्यभाग आमच्या इथले जे लेखाधिकारी आहे यांच्याकडे आहे. आणि नोटशीट लिहित असतानाच्या ओघामध्ये त्यांनी रोख पुस्तिकेच्या ऐवजी सेवा पुस्तक असे लिहिलेले आहे. आणि त्यामुळं तो सगळा गोंधळ झाला होता की कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तकी आहे की काय. पण तसा प्रकार नाही आहे. तो नेमकं त्यांनी नोटशीटमध्ये लिहित असताना रोख पुस्तिका तपासणीसाठी सादर करा याच्याऐवजी त्यांनी सेवा पुस्तिका लिहिली. त्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.